नाही, खरं तर नवी मुंबईमध्ये पक्षप्रवेशाच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश होत आहेत वेगवेगळ्या पक्षामध्ये. आणि त्या असलेल्या भाजप आणि शिंदे गटामध्ये ही सत्ता मिळवण्यासाठी प्रचंड चढाओढ आहे. आणि ह्या चढाओढीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे भाजपला सुद्धा मी बघतो आता ठाणा वगैरे सगळीकडं भाजपसुद्धा स्वतःची ताकद स्वतःच्या ताकदीवर महानगरपालिका निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे. आता आम्ही पण इंटरव्ह्यू घेतल्या, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे. शेवटी तरीसुद्धा आज संदीप नाईकांची जर भेट झाली असेल तर त्यांचा तो अजेंडा आहे. भाजप मित्र पक्षाला कधी जेवढी गरज आहे तेवढ्यापुरताच वापरतो. मला वाटतं की त्यांची वेगळी रणनीती पण ठरलेली असेल आणि त्या रणनीतीप्रमाणे कदाचित बी टीम पण उभी राहण्याचा शक्यता नाकारता येत नाही. नाही, मी तर संदीप नाईकांना मी त्या दिवशीसुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही जर पक्षात आला आणि पक्षाचं नेतृत्व केलं नवी मुंबईचं तर आमची तयारी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढाई करण्याच्या संदर्भातली आमची मानसिकता आहे. त्यांनी जर तशी तयारी दाखवली तर मला वाटतं की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा तिथं नवी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचा उभा राहू शकतो, यशस्वी होऊ शकतो. सत्तेमध्ये 100% यश मिळेल. एवढंच नव्हे तर पवारसाहेबांना मानणारा फार मोठा वर्ग नवी मुंबईमध्ये असल्यामुळे मला वाटतं काही जर त्यांची तशी इच्छा असेल तर त्यांचं आम्ही स्वागत करूच. नाही, त्याची कल्पना मला नाही. त्याची कल्पना मला नाही आहे. माझ्या माहितीप्रमाणे ते तुम्ही सांगताय म्हणून मला कळलेलं आहे, पण तशा प्रकारची कुठली कल्पना मला नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.